अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे. माता बंधू राहाती मुंबईत तयांचे. मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीती व्यापार त्यात. तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य. येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती. बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असेना तुम्ही वावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगव्या पंडिताला मारवाडी आला. आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ प्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो. आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली. स्त्रीवर्गासी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले. मारुती हरिभावास व्यापारात नफा झाला. हे सांगव्या पंडिताला मारवाडी आला. आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो. आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली. त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊती दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्वदेव नाम नमस्कार केशवम प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन. तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून
तेथे आणवया सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी. आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी भागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊनिया मांडीवरती वरदहस्त सत्वर गती. मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत. झालासी अननिश्चित परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडूनी मग छटा कपणी झोळी. समर्थ तयासी दिदली ते घेऊनी तया वेळी. परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी. देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा. एकुनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी. बोलाविले संकल्प करूनी ठेविले. तुळसी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता. घेत ऊर बडवुनी विनविते जोडुनी कर अद्यापि. स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तींची उत्तरे ऐकुनी स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे. तियेचे स्त्रियेचे अंगावरी अलंकार तेही लुटविले. समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र. परिधान करावया आत्मलिंग समर्थे. स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते. मठा माझी स्थापिल्या कामाठी पुरांत. त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होनी गोसावी. मठा माझी राहिले इति स्वामी चरित्र सारामृत. नाना पाकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ लिहून व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.